सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण पाहिले भीष्म पितामहांनी शेवटच्या क्षणी श्रीकृष्णाचे दर्शन घेतले आणि ते अनंतात विलीन झाले. धर्मराजाच्या राज्यात धर्माचेही शिक्षण दिले जात होते. सूर्यनारायण प्रत्यक्ष भगवान आहेत. बाकी सर्व देव भावनेने सिद्धी देतात, परंतु सूर्यनारायणाचे प्रत्यक्ष दर्शन होत असते. त्यांच्या दर्शनासाठी तशी भावनेची जरुरी नाही. या प्रत्यक्ष देवाची प्रार्थना आणि आराधना धर्मराज अगदी नित्यनेमाने करत असत. सूर्याच्या आराधनेशिवाय बुद्धी शुद्ध होत नाही. कमीत कमी दररोज धर्मराज 12 सूर्यनमस्कार घालत असत. सूर्यनारायण आणि श्रीकृष्ण हे एकच होय. सूर्यनारायणाच्या उपासनेचा क्रम भागवतामध्ये आपल्याला सांगितलेला दिसतो. सूर्याची उपासना करणारा कधीही दरिद्री होत नाही. महाभारताच्या वनपर्वात एक कथा आहे. युधिष्ठिर सूर्यनारायणाची उपासना करत असत आणि त्यांची कठोर उपासना पाहून सूर्यनारायणाने प्रसन्न होऊन त्यांना एक अक्षय पात्र दिले होते. त्या अक्षय पात्रातून निघणारे अन्न हे जोपर्यंत द्रौपदीचे जेवण होत नाही तोपर्यंत कितीही ऋषीमुनी आले तरी त्यांना पुरत असे. ज्या वेळेस पांडव आणि द्रौपदी 12 वर्ष वनवासात होते त्यावेळेस दररोज या अक्षय पात्रातून निघणाऱ्या अन्नामुळे अनेक ऋषी आणि मुनी तृप्त होत असत आणि त्यामुळे सर्वत्र धर्मराजाची कीर्ती पसरत होती. परंतु दुर्योधनाला हे पाहवले नाही. दुर्योधनाने एकदा दुर्वास मुनींना त्या ठिकाणी धाडले. नेमके त्या दिवशी द्रौपदीचे जेवण झालेले होते. द्रौपदीचे जेवण झाल्यानंतर तिने ते पात्र स्वच्छ करून ठेवले आणि त्यामुळे आता त्या पात्रामधून अन्न पुन्हा निघणे हे अशक्य होते. त्यावेळेस द्रौपदीने श्रीकृष्णांचा धावा केला. श्रीकृष्ण त्याच ठिकाणी आले. त्यांनी ते पात्र जवळ घेतले आणि पाहिले तर त्या पात्राला एक तांदळाचा कण चिटकलेला होता. तो त्यांनी खाल्ला आणि तो कण खाल्ल्यानंतर दुर्वास मुनी आणि त्यांच्याबरोबर आलेले शिष्यगण हे देखील अन्नभक्षण केल्याप्रमाणे तृप्त झाले. अशा प्रकारची कथा महाभारताच्या वनपर्वामध्ये आहे. श्रीरामांना देखील सूर्यानेच शक्ती दिली होती. या शक्तीनेच त्यांनी रावणाचा वध केला होता. श्रीरामांनीही हाच आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला आहे की जरी मी स्वतः ईश्वर आहे तरी मी सूर्यनारायणाची उपासना करतो. धर्माबरोबर नीतीचा विवाह म्हणजे संबंध न आला तर नीती ही विधवेसारखी होते. नीतीशिवाय धर्म हा विधुर असतो. धर्माच्या राज्यात कोणीही दुःखी नव्हते. मुलगा आई वडिलांची आज्ञा पाळत असे. त्या काळी राजा धर्मनिष्ठ होता म्हणून प्रजा देखील धर्मनिष्ठ होती. युधिष्ठिराला राज्याभिषेक करून श्रीकृष्ण नंतर द्वारकेला निघून गेले. रथामध्ये आरूढ होऊन द्वारकाधीशांनी द्वारकेत प्रवेश केला. नगरजन म्हणाले, प्रभो, आपल्या कृपेने तसे सर्व काही ठीक आहे. आपले दर्शन होत नव्हते हेच एक दुःख होते. सर्वांना श्रीकृष्णाच्या दर्शनाची आतुरता लागलेली होती. भगवंतांनी अनेक रूपे धारण केली आणि 16,000 राण्यांसह राजवाड्यामध्ये प्रवेश केला. भगवंत वाणी चतुर होते. ते सर्व राण्यांना म्हणाले की मी तुझ्याच घरात प्रथम आलो आहे. दुसरे दिवशी राज्यामध्ये प्रेमकलह माजला. भगवंतांची ही दिव्य लीला आहे. त्या समयी कामदेव कृष्णाशी लढण्यासाठी आला. रास क्रीडेमध्ये कामदेव हरला होता. तरीही त्याच्या मनात हुरहुर लागून राहिली होती. त्याला वाटत होते त्यावेळी कृष्ण बालक होते, त्यावेळी मी हरलो, यात मोठे काही आश्चर्य नाही. कामदेव कृष्णाला म्हणाले की जेव्हा सुंदर स्त्रिया तुमची सेवा करत असतील त्यावेळी मी तुमच्याशी लढेन. सुंदर प्रेमळ हावभावांनी राण्यांनी श्रीकृष्णाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु कृष्ण हे अजिंक्यच राहिले. वनात वृक्षाखाली बसून कामाला जिंकणे तर ठीक आहे, पण अनेक राण्यांच्या सहवासात राहून विषय वासना जिंकणारा एक भगवान परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण धन्य होय. श्रीकृष्णाचे चिंतन करणाऱ्याला जर काम त्रस्त करू शकत नाही तर तो श्रीकृष्णाला कसा काय करू शकेल. ईश्वर तोच की जो वासनेच्या अधीन होत नाही, जो कामाच्या अधीन होत नाही. जो कामाच्या अधीन होतो तो जीव असतो.
कामदेव श्रीकृष्णाला पराजित करू शकले नाही. त्याला आपल्या धनुष्यबाणाचा त्यागच करावा लागला. श्रीकृष्ण हे योगेश्वर होते, तर शंकर योगेश्वर होते. प्रवृत्तीत पूर्णता राहूनही आसक्त न होणारा योगेश्वर व निवृत्तीत राहून स्वरूपी स्थिर होणारा तो योगेश्वर होय. अशा प्रकारे श्रीकृष्ण द्वारकेत आले. सर्व नगरजनांना खूप आनंद झाला. तसेच श्रीकृष्णाच्या सर्व राण्या देखील अतिशय प्रसन्न झाल्या. सगळ्या नगरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पाहूया आता उद्याच्या भागामध्ये राजा परीक्षिताची जन्माची कथा.